कधीतरी असं वाटतं ना, की अरे, डोक्यात किती भारी कल्पना आहे, पण ती कागदावर किंवा स्क्रीनवर कशी उतरवायची? आज आपण एका अशाच भन्नाट टूलबद्दल बोलणार आहोत, जे आपल्या कल्पनाशक्तीला अक्षरशः पंख लावतं. चला मग बघूया काय आहे हे. हे आपल्या सगळ्यांसोबतच होतं नाही का? डोक्यात एखाद्या कथेचं पात्र असतं किंवा एखादं सुंदर दृश्य असतं, पण ते चित्र काढण्याची कला आपल्याकडे नसते किंवा मग ते महागडे सॉफ्टवेअर वापरायचा कंटाळा येतो. पण आता ही सगळी डोकेदुखी संपणार आहे. तर मग आपण बोलतोय एका अशा जादूच्या पेटीबद्दल, जी आपल्या कल्पनांना खरंखुरं रूप देते आणि त्याचं नाव आहे प्लेग्राऊंड AI. हो, हे नाव लक्षात ठेवा, कारण हे आपल्यासाठी एका पर्सनल आर्ट स्टुडिओसारखं काम करणार आहे. आता हे आहे तरी काय? अगदी सोपं आहे. ही एक वेबसाईट आहे. इथे जाऊन फक्त आपल्याला काय हवंय ते शब्दात लिहायचं आणि बस. व्यावसायिक दर्जाची एकदम जबरदस्त चित्र आपल्यासमोर तयार होतात. आणि यासाठी डिझाईन वगैरे काहीही यायची गरज नाही. पण थांबा, हे फक्त चित्र तयार करून थांबत नाही. इथे अजून बरंच काही आहे. बघा, टेक्स्ट टू इमेज तर आहेच, म्हणजे शब्दांतून चित्र बनवणं. पण सोबतच आहे AI पॉवर्ड एडिटिंग. म्हणजे काय? तर तयार झालेल्या चित्रात आपल्याला हवे तसे बदल करता येतात. समजा एखादी वस्तू नकोय, काढून टाका. बॅकग्राऊंड बदलायचा आहे, सहज शक्य आहे. आणि एका क्लिकवर चित्राची पूर्ण स्टाईलच बदलता येते. म्हणजे चित्र बनवण्यापासून ते फायनल करण्यापर्यंत सगळं काही एकाच जागी. आता मनात प्रश्न येईल की अरे, असे तर कितीतरी AI टूल्स आहेत. मग ह्या प्लेग्राऊंड AI मध्ये असं काय वेगळं आहे? चला, तेच तर बघायचंय की हे इतरांपेक्षा एक पाऊल पुढे का आहे. आणि हेच तर याचं खरं वैशिष्ट्य आहे. बघा, बाकीचे टूल्स कसे आहेत? ते फक्त एका चित्रकारासारखे आहेत. तुम्ही त्यांना काहीतरी सांगता आणि ते एक चित्र काढून देतात. विषय संपला. पण प्लेग्राऊंड AI हा फक्त चित्रकार नाही, हा एक पूर्ण आर्ट स्टुडिओ आहे. इथे आपण चित्र तयार करतो, मग त्यात बदल करतो आणि जोपर्यंत ते आपल्या मनासारखं एकदम परफेक्ट होत नाही, तोपर्यंत त्याला आकार देत राहतो. ओके, हे सगळं ऐकायला तर खूप भारी वाटतंय, पण याचा रोजच्या आयुष्यात किंवा आपल्या कामात नक्की काय उपयोग? चला, आता काही प्रॅक्टिकल उदाहरणं बघूया, म्हणजे लगेच लक्षात येईल. जे लोक YouTubeवर व्हिडिओ बनवतात त्यांना थंबनेलचं महत्त्व चांगलंच माहीत आहे. विचार करा, फक्त काही शब्द टाईप करायचे आणि काही मिनिटात आपल्या व्हिडिओसाठी एक आकर्षक, लक्ष वेधून घेणारा थंबनेल तयार, जो बघून लोक क्लिक केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि फक्त यूट्यूबर्स नाही, विद्यार्थी आणि प्रोफेशनल्ससाठी तर हे एकदम कामाचं आहे. पुढच्या वेळी प्रेझेंटेशन देताना ती बोरिंग पार्श्वभूमी वापरण्याऐवजी आपल्या विषयाला सूट होईल असं एक खास चित्र तयार केलं तर विचार करा, कामाचा दर्जाच वेगळा दिसेल. सोशल मीडियाचं तर काय आहे, विचारायलाच नको. तिथे सगळा खेळच व्हिज्युअल्सचा असतो. मोठे ब्रँड्स आणि क्रिएटर्स एकदम भारी ग्राफिक्स वापरतात. आता या टूलमुळे आपणही आपल्या पोस्टसाठी तसेच प्रोफेशनल दिसणारे ग्राफिक्स अगदी सहज बनवू शकतो. चला, आता या AIच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. तो भाग म्हणजे प्रॉम्प्ट. आता प्रॉम्प्ट म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर AIला दिलेली कमांड. आपण जे सांगू, AI तेच चित्र बनवेल. इतकं सोपं आहे. आणि इथे एक साधा नियम लागू होतो. जेवढा चांगला प्रॉम्प्ट, तेवढं चांगलं चित्र. म्हणजे आपण AIला जितकी स्पष्ट आणि व्यवस्थित माहिती देऊ, तितकाच भन्नाट रिझल्ट आपल्याला मिळेल. मग प्रश्न येतो की चांगला प्रॉम्प्ट लिहायचा कसा? त्यासाठी हा एक सोपा फॉर्म्युला आहे. सगळ्यात आधी विषय, म्हणजे चित्रात काय हवंय, जसं की एक अंतराळवीर. मग येते शैली, ते चित्र कसं दिसलं पाहिजे, डिजिटल आर्टसारखं की एकदम खऱ्या फोटोसारखं. तिसरं प्रकाश, म्हणजे लाइटिंग कशी हवी, सिनेमॅटिक लाइटिंग वगैरे. मग येते गुणवत्ता, म्हणजे चित्र किती डिटेलमध्ये हवंय. आणि शेवटी मूड, म्हणजे त्या चित्रातून काय भावना व्यक्त झाली पाहिजे. आता हे उदाहरण बघा. इथे या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या आहेत. एक आधुनिक डिजिटल क्लासरूम जिथे AI रोबोट विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. हा झाला आपला विषय. पुढे सिनेमॅटिक लाइटिंग, अतिवास्तववादी, हे झाले त्याचे तपशील. आता विचार करा, असा प्रॉम्प्ट दिला की AI जे चित्र बनवेल ते किती भारी असेल. ओके, तर आता आपल्याला सगळी बेसिक माहिती मिळाली आहे. मग आता थांबायचं कशाला? चला, आपली पहिली कलाकृती तयार करायला घेऊया. आणि काळजी करू नका, हे खूपच सोपं आहे. जे लोक पहिल्यांदाच वापरणार आहेत त्यांच्यासाठी काही सोप्या टिप्स. पहिली गोष्ट, एकदम सोप्या प्रॉम्प्टपासून सुरुवात करा. उदाहरणार्थ, एक निळं आकाश. दुसरं, सुरुवातीला सेटिंग्जमध्ये जास्त बदल करू नका, जे आहे तेच वापरा. तिसरं, एडिटिंगची साधनं
एका वेळी एकच वापरून बघा. आणि हो, AI आपल्याला एकाच प्रॉम्प्टचे वेगवेगळे पर्याय देतो, त्यातला सगळ्यात चांगला कोणता आहे ते बघून निवडा. तर मग हे टूल वापरायचं कोणी? विद्यार्थी, डिझायनर्स, यूट्यूबर्स. ही यादी तर खूप लांब आहे. पण खरं सांगायचं झालं तर ज्या डोक्यात कल्पना आहेत आणि ज्याला काहीतरी नवीन क्रिएटिव्ह करायचं आहे, त्या प्रत्येकासाठी हे टूल आहे. मग क्षेत्र कोणतंही असो. चला तर मग, आता लगेच सुरुवात करायची असेल तर playgroundai.com या वेबसाईटवर जा. काही डाउनलोड वगैरे करायची गरज नाहीये. थेट तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलच्या ब्राउझरमध्येच चालतं. आणि महत्त्वाचं म्हणजे याची सुरुवात पूर्णपणे विनामूल्य आहे. मग अजून काय हवंय? आणि आता सगळ्यात शेवटचा पण महत्त्वाचा प्रश्न. आपल्या मनातली अशी कोणती पहिली कल्पना आहे जिला आपण या जादूच्या मदतीने प्रत्यक्षात आणणार आहोत? जरा विचार करा आणि आपल्या कल्पनेला आजच एक नवं रूप द्या.